नगरमध्ये पहिल्यांदाच 1000 रुपयाला 11 शर्ट. कारण नगरमधल्या या शॉपमध्ये चालू आहे सगळ्यात मोठी ऑफर. येथे भेटतात 1000 रुपयाला 11 शर्ट साईज MXL, 1000ला 11 टी शर्ट साईज MXL, 1000ला 7 प्रिंटेड शर्ट साईज MXL, 1000ला 3 फॉर्मल शर्ट साईज MXL, 1000ला 5 डबल XL ट्रिपल XL शर्ट, 1150ला 3 जीन्स, 1000ला 5 फॉर्मल पॅन्ट, 1000ला 4 अरमानी साईज 28 ते 36, 1100ला 3 कॉटन पॅन्ट आणि 1400ला 3 कार्गो पॅन्ट पण भेटणार आहे साईज 28 ते 36. आजच व्हिजिट करा ओम बन्ना मेन्सवेअर, माळीवाडा बस स्टँड समोर, अहिल्यानगर. श्री संत गंगागिरी महाराज पालखीचे अहिल्यानगर शहरातील सावेडी भागातील बारसकर कुटुंबियांच्या वतीनं उत्साहात भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलंय. अहिल्यानगरमध्ये श्री संत गंगागिरी महाराज पालखी दिंडीचं भक्तिमय स्वागत. बारसकर कुटुंबियाच्या वतीनं पुष्पवृष्टी. सावेडीमध्ये रंगला भव्य रिंगण सोहळा. भक्तांची वाट पाहणारा देव म्हणजे विठ्ठल. जो कर्तव्याचे पालन करतो त्याच्याकडे देव येतो. हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांचं प्रतिपादन. आषाढी वारीनिमित्त श्री क्षेत्र सरलाबेट येथील श्री संत गंगागिरी महाराज वारकरी पायी पालखी दिंडी सोहळ्याचं अहिल्यानगर शहरामध्ये आगमन होताच स्वर्गीय बाबासाहेब बारसकर कुटुंबियाच्या वतीनं दिंडीचं मोठ्या भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संत माऊली तुकाराम आणि विठुरायांच्या नामस्मरणामध्ये तसंच पुष्पवृष्टी करत दिंडीचे स्वागत करण्यात आलं. सावेडी परिसरामध्ये रंगलेल्या भव्य रिंगण सोहळ्यानं आणि अश्वमेघाच्या आकर्षक सादरीकरणानं भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं. यावेळी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांचे स्वागत बारसकर कुटुंबियाच्या वतीनं आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतिताई गाडे, बाळासाहेब बारसकर, मनपा महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती दीपालीताई बारसकर, उपसभापती वर्षा सानप, सचिन बारसकर, माजी नगरसेवक सतीश बारसकर, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे, आकाश कातोरे, नगरसेविका शारदाताई ढवण, योगेश ठुबे, संजय ढोणे, दत्ता तापकिरे आदींनी केलं. प्रवचनामध्ये हरिभक्तपरायण रामगिरी महाराज म्हणाले की वारकरी संप्रदायानं समाजाला एकत्र ठेवण्याचं आणि समतेचा संदेश देण्याचं महान कार्य केलं आहे. वारकरी अखंड भगवंताच्या नामाचा गजर करीत असतात. ज्ञानी अज्ञानी, श्रीमंत गरीब असा कोणता भेद न करता सर्वांना स्वीकारणारा देव म्हणजे पांडुरंग होय. भक्तांची वाट पाहणारा देव म्हणजे विठ्ठल. जो आपल्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडतो त्याच्याकडे देव स्वतः येतो असं सांगत त्यांनी कर्तव्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचं महत्त्व हे अधोरेखित केलं. ते म्हणाले की मातापित्याची सेवा ही देखील पांडुरंगाची सेवा आहे. संसारामध्ये मनुष्य कधी पुढे जातो तर कधी मागे पडतो. जीवनामध्ये परिवर्तन हे कायम असतं, मात्र मन हे स्थिर ठेवण्यासाठी भगवंताच्या नामाचा जप आवश्यक आहे. धार्मिक कार्यक्रमातनं माणसाला ऊर्जा, आनंद आणि सकारात्मक विचार मिळतात. हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांनी स्वर्गीय बाबासाहेब बारसकर यांच्या कार्याचा गौरव करत सांगितलं की त्यांनी गेल्या 36 वर्षापासून श्री क्षेत्र सरलाबेट वारकरी पायी पालखी दिंडीचं सेवा केली आहे. त्याच सेवाभावी परंपरेचा वारसा बारसकर कुटुंबीय समर्थपणे पुढे नेत आहेत. ही समाधानाची बाब असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आमदार संग्राम जगताप म्हणाले की वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. संतांची ही विचारधारा पुढे नेण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येनं वारीमध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. वारकऱ्यांचा भगवा ध्वज पाहिल्यानंतर प्रत्येकामध्ये नवचैतन्य निर्माण होतं आणि अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या पताकेला गौरवाचं स्थान मिळवून दिलं. बारसकर कुटुंबाला गेल्या 36 वर्षापासून वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणं हे त्यांचं भाग्य आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक संस्कार जपत पुढील पिढीनं आपली संस्कृती आणि परंपरा जतन करण्याचं कार्य केलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. मनपा महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती दीपालीताई बारसकर म्हणाल्या, आमचे सासरे स्वर्गीय बाबासाहेब बारसकर यांनी 36 वर्षापूर्वी श्री क्षेत्र सरलाबेट वारकरी पायी पालखी सोहळ्याचं स्वागत करून महाप्रसाद सेवेचा उपक्रम सुरू केला होता. तीच सेवा, तीच परंपरा आज बारसकर कुटुंबीय अखंडपणे पुढे चालवत आहेत. या माध्यमातून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य हे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. अपघातग्रस्त वारकऱ्यांना श्रद्धांजली देण्यात आली आहे. भेसळखोरांवर कारवाईचे स्वागत. यावेळी हरिभक्तपरायण रामगिरी महाराज यांनी
अलीकडील अपघातामध्ये मृत्यू झालेल्या वारकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करत शोक व्यक्त केला. वारकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीनं वारी करावी, स्वतःच्या आरोग्याची आणि जीवाची काळजी घ्यावी, तसंच वाहतुकीच्या नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं. ते म्हणाले की तुकाराम मुंढे यांनी अन्नपदार्थातील भेसळ रोखण्यासाठी सुरू केलेली मोहीम कौतुकास्पद असून राज्यात अशा धाडसी अधिकाऱ्यांची गरज आहे. तसंच राम मंदिर चोरी प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त करत मंदिरात चोरी करणाऱ्यावर कठोर कारवाई आणि कडक शिक्षा झालीच पाहिजे असंही त्यांनी स्पष्ट केलं. या विषयामध्ये राजकारण करण्याची गरज नसल्याचं सांगत आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी कार्याचंही त्यांनी कौतुक केलं. श्री क्षेत्र सरलाबेट येथील महंत रामगिरी महाराज यांच्या अधिपत्याखाली जी पायी दिंडी सोहळा निघतो पंढरपूरसाठी, त्याचे आगमन आपल्या नगर शहरामध्ये झाले असता आमच्या बारसकर परिवाराच्या वतीने त्याचे हार्दिक असे स्वागत होते. गेले 36 वर्ष झाले आमचे सासरे कैलासवासी नानासाहेब बारसकर यांनी सुरू केलेल्या हा दिंडी सोहळ्याचे स्वागताचे आम्ही त्यांच्या पश्चातही हा उपक्रम चालू ठेवला आहे. मनाला विशेष आनंद होतो की वारकऱ्यांचं स्वागत आमच्या बारसकर परिवाराच्या वतीने होते. आज आपण पाहतो की पावसाची कमी आहे आणि ऊन खूप आहे, तरीही हा वारकरी संप्रदाय खूप लांबून असा पंढरपूर येथे येत आहे आणि अति उत्साहाने येत आहे. वर्षभर कष्ट करून, वर्षभर संसार चालून जर आषाढ महिना आला आणि आषाढी वारीसाठी सगळे सज्ज होतात आणि सगळेच पंढरपूर येथे येतात आणि विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करतात की आम्हालाही सुखी ठेव, माझ्या कुटुंबालाही सुखी ठेव आणि सगळ्या समाजाला सुखी ठेव. मीही विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करेन की पावसाचे आगमन लवकर होऊ दे, माझा बळीराजा सुखी होऊ दे आणि सगळं माझे जे बंधू भाऊ आहेत, सगळे बंधू भगिनी आहेत त्यांनाही सुखी ठेव. विठ्ठलाच्या चरणी एकच प्रार्थना करेन. आणि श्री क्षेत्र सरलाबेटची जी गेली 36 वर्ष दिंडी आमच्या इथे येते, बारसकर परिवाराच्या वतीने त्याचं स्वागत होत आहे. तर मी इथून पुढेही आपल्या सर्वांना सांगू इच्छिते की असेच स्वागत कायम रामगिरी बाबांच्या दिंडीचे आमच्या बारसकर परिवाराच्या वतीने होणार आहे. रामकृष्ण हरी. प्रतिनिधी मोहसिन शेख, वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.